आणि आत्ताची मोठी बातमी समोर येते। कोवॅक्सिन स्वदेशी लस येत्या फेब्रुवारीपासून येऊ शकते। पहिल्या 2 चाचण्या घेणाऱ्या डॉक्टर चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी ही माहिती दिली। नागपूरच्या रहाटे रुग्णालयामध्ये आजपासून या लशीची तिसरी मानवी चाचणी पार पडणार आहे। साधारण 1000 स्वयंसेवकांवरती ही चाचणी होणार आहे। पहिल्या दोन्ही चाचणीमध्ये कोणतेही साइड इफेक्ट्स दिसले नाहीयेत आणि त्यामुळेच फेब्रुवारीमध्ये कोवॅक्सिन लस येऊ शकते अशी शक्यता आहे। सर काय सांगणार, तिसरी चाचणी आजपासून सुरू होत आहे, तुम्ही असं म्हणतायत, कुठे कुठे सुरू होत आहे, किती जणांवर आणि त्याचे पहिल्या 2 चाचण्यांचे परिणाम काय? पहिल्या फेजमध्ये 50 लोकांचं आम्ही व्हॉलेंटियर्स लोकांना वॅक्सिन दिलं, 0 डेला आणि 14 डेला, आणि दुसऱ्या फेजमध्ये जवळपास 55 लोकांना 0 डे आणि 28 डेला वॅक्सिन लावलेलं आहे आणि याचे रिझल्ट्स फार चांगले होते। म्हणजे मला अत्यंत सांगण्यात आनंद होतो आहे की ह्या दोन्ही फेज सक्सेसफुल झालेले आहे आणि सक्सेसफुल म्हणजे यात नाही की कोणालाही काही आजार किंवा काही त्रास किंवा काही रिॲक्शन झालेली नाही। सगळ्या व्हॉलेंटियर्सला, आमच्याच सेंटरला नाही तर बाकी ओव्हरऑल इंडियामधले सर्व रिपोर्ट्स याचे फारच फेवरेबल आहेत। DCGIनी आणि ICMRनी आपल्या भारत बायोटेकला तिसऱ्या चाचणीची परमिशन दिलेली आहे करण्यासाठी आणि ही तिसरी चाचणी आपल्या भारत देशामध्ये जवळपास 25,000 व्हॉलेंटियर्सवर करण्यात येणार आहे। 25,000 आणि त्याच्यासाठी त्यांनी नवीन 25 सेंटर्सची हे केलेली आहे, नेमणूक केलेली आहे। नवीन फेज 1 फेज 2ला जे 12 सेंटर्स भारतामध्ये होते त्यामध्ये आपलं सेंटर्स होतं आणि तिसऱ्या फेजमध्ये सर्व नवीन सेंटर्स 25 सेंटर्स भारतामध्ये आलेले, त्यापैकी नागपूरला एक सेंटर मिळालेलं आहे, रहाटे हॉस्पिटलला। तिथे आजपासून ही चाचणी सुरू होणार आहे। कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।